नमस्कार, मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा.com. पोटगी रक्कम ठरवताना न्यायालय कोणते मुद्दे लक्षात घेतं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. जिथं आपल्याला कायद्याची माहिती मिळते त्या कायदा.com मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पोटगी रक्कम ठरवताना न्यायालय कोणते मुद्दे विचारात घेतं, पतीकडून पत्नीला किंवा मुलांना देण्यात येणारी पोटगी ठरवताना कोर्ट कोणत्या गोष्टीचा विचार करतं, भारतामध्ये पोटगी म्हणजेच मेंटेनन्स देण्याची तरतूद CRPC 125 अंतर्गत केलेली आहे. या कलमात जर पतीने पत्नी, मुलं किंवा पालकांची आर्थिक जबाबदारी पार पाडली नाही तर न्यायालय हस्तक्षेप करून पोटगी रक्कम ठरवू शकतं. पण ही रक्कम ठरवताना न्यायालय काही मुद्दे अभ्यासात घेतं आणि त्यावरती पोटगीची रक्कम ठरते. त्यामध्ये महत्वाचं म्हणजे पतीचे उत्पन्न हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पतीचं मासिक उत्पन्न, व्यवसाय, नोकरी, संपत्ती, त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे. न्यायालय पोटगी रक्कम ठरवताना पतीच्या उत्पन्नावरच रक्कम ठरवतं हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. पत्नीची आर्थिक स्थिती काय आहे हे सुद्धा दुसरा मुद्दा महत्वाचा ठरतो. फायनान्शियल स्टेटस ऑफ वाईफ, पत्नी स्वतः अर्निंग करते की नोकरी करते, व्यवसाय करते किंवा पूर्णपणे ती पतीवरती अवलंबून आहे हे सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं जातं. हा मुद्दा देखील महत्वाचा ठरतो. दोघांचं जीवनमान कसं आहे, लिव्हिंग स्टँडर्ड सुद्धा पती आणि पत्नी कशा पद्धतीने जगते, म्हणजे लग्नाच्या काळात दोघांचं जीवनमान कसं होतं, पत्नीचं लग्नाच्या आधीचं जीवनमान कसं होतं, महागडी जीवनाची सोय असेल तर कोर्ट त्यानुसार पोटगी ठरवतच, जेणेकरून पत्नीला तिच्या जीवनमानानुसार जीवन जगता येईल, अवलंबित्व त्या ठिकाणी राहणार नाही. अवलंबित मुलं जर त्या दाम्पत्याला असतील तर त्यांचं शिक्षण, वैद्यकीय खर्च आणि भविष्यातील गरजा पाहून न्यायालय पोटगी ठरवू शकतं किंवा पोटगी वाढू सुद्धा शकतं. दोघांचं वय आणि आरोग्य हे सुद्धा महत्वाचं असतं. जर पत्नीचं वय, आरोग्य, कमाईची क्षमता ही सुद्धा कोर्ट पाहतं. जर पत्नी वृद्ध किंवा आजारी असेल तर पोटगीची रक्कम जास्त प्रमाणात दिली जाते. हे सुद्धा कायद्यानुसार त्याच्यामध्ये महत्वाचं होतं. जर जबाबदाऱ्या पतीकडे वेगवेगळ्या असतील, म्हणजे वृद्ध आई वडील असतील, मुलं असतील, इतर कोणत्या जबाबदाऱ्या असतील, त्यानुसार सुद्धा कोर्ट विचारविनिमय करून पोटगीची रक्कम ठरवतं. लग्नातील तणावाची कारणं कोणती आहेत, म्हणजे दोन्ही पार्टी ज्या आहेत, काही वेळा दोघांचं वर्तणूक कोर्ट पाहतं. कोणामुळे मतभेद निर्माण झाले, पत्नीनं घर सोडलं की पतीकडून अत्याचार झाला, या गोष्टी सुद्धा पोटगी रकमेवरती आणि पोटगीच्या या सगळ्या मेंटेनन्सच्या खटल्यावरती परिणामकारक ठरतात. म्हणजे न्यायालय पोटगी ठरवताना एकूण सर्व परिस्थिती बघतं. कोणावरती अन्याय होऊ न देता दोघांनाही न्याय कसा देता येईल याकडे विशेष लक्ष दिलं जातं आणि त्यानंतर हा निर्णय घेतला जातो. तर मित्रांनो, तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि असेच कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याच कायदा.com या YouTube चॅनलशी जोडले राहा.